मान्सूनचे सगळे अंदाज चुकले. हवामान विभागाकडून मान्सूनची नवीन तारीख जाहीर. आता या तारखेआधी पेरणी करू नका, कारण मान्सून उलटा फिरलाय. हवामान विभागाने आत्ताच एक नवीन अंदाज दिलाय, ज्यामध्ये खास करून शेतकऱ्यांना एक तातडीची सूचना देण्यात आली. या तारखेआधी पेरणी करू नका, कारण की जुने सगळे अंदाज खोटे ठरले. काही दिवसांपूर्वी मान्सून अंदमानात दाखल झाला अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, पण सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला आहे, ज्यामुळे आधीचे सगळे अंदाज चुकले. आधी ज्या ज्या तारखा सांगितल्या होत्या त्या सगळ्या तारखा खोट्या निघाल्या. कालपर्यंत बातमी आली होती की मान्सून लवकर येतोय, पण अचानक पॅसिफिक महासागरामध्ये एक अशी विचित्र घटना घडली जिचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. पण त्यासोबत देशामध्ये एक दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचं संकट निर्माण झालंय, आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसतोय. महाराष्ट्रामध्ये तब्बल 21 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार अशी बातमी आता समोर आली आहे. एक चिंताजनक बातमी, जेव्हा हवामान विभागाने आत्ताच एक ताजा अंदाज जाहीर केला, आणि ज्यामुळे आधीचा जो अंदाज होता तो सगळा फेल गेलाय. नवीन तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. नवीन तारखेनुसार जूनमध्ये कोणत्या तारखेला पाऊस येणार, पेरणी नेमकं केव्हा करायची, पेरणीची तारीख काय आहे, त्यानंतर जुलैमध्ये, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीनं पाऊस राहणार, 4 महिन्याचं नवीन वेळापत्रक आलेलं आहे. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार, तर कुठे सर्वाधिक पाऊस तर कुठे सगळ्यात कमी पाऊस, तर अशा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. आधीच्या तारखा, आधीचे सगळे अंदाज चुकले. आता नवीन अंदाज आलेले आहेत. मान्सूनची नवी तारीख जाहीर झाली, तसेच टक्केवारी देखील बदललेली आहे. पूर्वी सांगितलं गेलं होतं की यावर्षी महाराष्ट्रात 88% पाऊस पडेल, काही म्हटले होते 90% पाऊस पडेल, पण आता टक्केवारी पूर्णतः बदलली, कारण की मान्सून आता त्या ठिकाणी थांबला आहे. निसर्गानं अचानक आपलं रूप बदलतंय, त्यामुळे सरकारने एक ताबडतोब बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यासोबत अनेक हवामान क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते, आणि त्यांच्याच माध्यमातून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका. तुम्ही जर शेतकरी असाल आणि कधी पेरणी करायची, कोणत्या तारखेला पेरणीची योग्य वेळ आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर ही माहिती लक्षपूर्वक पहा, कारण की सुपर एल निनो हा पुन्हा एकदा दुपटीने ऍक्टिव्ह झालाय. 15 वर्षापूर्वी अशीच एकदा परिस्थिती आली होती, जेव्हा लातूरला रेल्वेनं पाणी नेलं होतं. ही बातमी तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेसच तो सुपर एल निनो ऍक्टिव्ह होता. आता तो पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालाय, आणि ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात हाहाकार उडणार, ज्यामुळे मान्सूनची तारीख आता पूर्णतः बदलली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पेरण्या करायच्या आहेत, बियाणे खरेदी करायचे आहेत, खतं खरेदी करायची आहेत, शेतीची तयारी करायची आहेत, तर ती कधी करायला पाहिजे, त्यासाठीच मान्सूनची तारीख तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. नेमका खरा पाऊस कधीपासून सुरू होतोय, शेतकऱ्यांना काय सूचना दिलेली आहेत, शेतात किती पाऊस पडल्यावर पेरणी करायची, या संदर्भातला देखील एक आकडा महत्वपूर्ण दिलेला आहे. पहा, हे वर्ष अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला जरी माहिती असेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे नॉलेज आहे, पण आत्ताची गोष्ट ही फार वेगळी आहे. पाठीमागे वेगळं होतं, पण यावर्षी सगळं बदललंय. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस पडणार, नवीन मान्सूनची तारीख काय आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पाऊस पडतोय, अंदमानात पाऊस कधी दाखल होतोय, केरळमध्ये कधी दाखल होतोय, त्यानंतर कोकणात कधी होतोय, आणि सर्वदूर पाऊस महाराष्ट्रात कोणत्या तारखेला पडणार, सगळ्या तारखा आणि सगळी टक्केवारी तुम्हाला नवीन पद्धतीनं सांगणार आहे. पहा, सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याचा पावसाळा असतो, तो कशा पद्धतीने असणार, नेमकं कोणत्या तारखेला पाऊस चालू होणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, निसर्गाचे जो रंग आहे तो पूर्णतः आता बदलला आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की पहिला जो अंदाज दिला होता, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक वेळी 1 जूनच्या आसपास, 2 जूनच्या आसपास जो आहे तो मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो, केरळमध्ये दाखल होतो, तर ते आता सांगितलं होतं की तो 26 मेलाच दाखल होईल. पण ती बातमी पूर्णतः खोटी ठरली. आज 26 मे होऊन गेलाय, तरीही कुठेही त्या ठिकाणी केरळमध्ये मान्सून आलेला नाहीये, आणि त्याचं कारण ठरलंय सुपर एल निनो. आता केरळमध्येच उशीर झालाय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुपर उशीर होणार आहे. मग काय, त्या उशिरामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, कुठे सगळ्यात कमी पाऊस पडणार, शेतकऱ्यांची पेरण्याची तारीख नेमकं कशी असेल, अनेक शेतकऱ्यांनी खतांना, औषधांचे किंवा बियाणांचे जे नियोजन आहे ते कसं करायचं, या संदर्भात हवामान विभागाने तातडीची सूचना देण्यात आली आहे. पहा, अतिशय महत्वाची आणि अपडेट आपण घेतो आहोत. पहा, सरकारच्या माध्यमातून 21 जिल्ह्यांची यादी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही 21 जिल्हे पूर्णतः रेड झोनमध्ये आहे, म्हणजे जिल्हे असे आहेत की जिथे अतिशय तुरळक
किंवा शून्य पाऊस पडू शकतो. जिथे सरकारने आता चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन करायला सांगितले. विचार करा, जर आभाळातून पाऊस पडला नाही तर धरणं कशी भरणार, आणि धरणं भरली नाही तर चारा कुठून येणार आणि त्या जनावरांना पाणी कुठून पाजणार. त्यामुळे वेधशाळेने, पुण्याच्या वेधशाळेने एक नकाशा दिलाय आणि त्या नकाशामध्ये यंदाचा पावसाळा किती धोकेदायक पद्धतीने असणार याची माहितीच त्या ठिकाणी दिलेली आहे. एक उलटा परिणाम आता आपल्या पावसावर त्या ठिकाणी होत आहे. काही दिवसांपूर्वी दुष्काळाची चर्चा तर आधीपासूनच होती. दुष्काळ पडणार एल निनोचं संकट. बऱ्याच वेळा स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील एका मीटिंगमध्ये त्या ठिकाणी बोलताना तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल, तशा ज्या आहे त्या तयारी देखील सुरू झाल्या आहेत. पण दुष्काळ जो होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड पडेल. पण झालं असं की सुरुवातीला सांगितलं पाऊस लवकर येतोय, पण आता लवकर नाही, सुरुवातीलाच पाऊस उशीर करणार आणि त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरचं तर अतिशय अवघड होणार आहे. मग नेमकं काय बदल होणार आहेत, कोणत्या तारखा बदललेल्या आहेत, शेतकऱ्यांनी नेमकं पेरणी कधी करायची, कधीपासून बियाणे त्या ठिकाणी टाकायचे, शेतीची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस, कुठे जास्त पाऊस, सगळी सविस्तर माहिती आपण देतोय. पहा, एक सरकारच्या माध्यमातून, वेधशाळेच्या माध्यमातून एक मॉडेल तपासलं गेलंय आणि या मॉडेलमध्ये समोर आलाय प्रशांत महासागरामधले एक बदल, तो म्हणजे सुपर एल निनो, ज्यामुळे ऑस्ट्रेलियात भीषण वनवे पेटतात तर दक्षिण अमेरिकेत पूर आलाय आणि भारताच्या आणि महाराष्ट्राच्या नशिबी यंदा कोरडं आभाळ आणि उष्णतेचा झळा आहे. सर्वसाधारणपणे जो एल निनो असतो तर तो दर 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल निनो 15 वर्षांनी येतो आणि तो आता आलेला आहे. 2026 मध्ये पुन्हा एकदा इतिहास पुनरावृत्ती करतोय. 2015-16ला जे झालं तेच यावर्षी होणार, ज्यामुळे मागच्या वर्षी जेवढा पाऊस झाला होता त्याच्या इतका पाऊस अजिबात होणार नाही. आता पहा, पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात तापमान वाढणार आहे, जे 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये विदर्भातले ब्रह्मपुरी, चंद्रपूर असेल, अकोल्यामध्ये तापमान वाढणार आहे. मॉडेलचा जर अभ्यास केला तर त्यात असं सांगितलं गेलंय की जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये कशी परिस्थिती राहणार, कुठे कुठे कसा कसा पाऊस पडणार, पेरण्या नेमकं कधी करायच्या, या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. पहा, आता ही जी माहिती आहे तर ही हवामान विभागाच्या त्या ठिकाणी याच्यातून आलेली आहे, त्यामुळे या माहितीला अजिबात हलक्यात घेऊ नका. पहा, 7 मॉडेलचा अभ्यास केलाय, त्यातले 7 पैकी 7 मॉडेल जे आहे तर ते 7 मॉडेल खास महाराष्ट्राच्या संबंधात आहे आणि त्याचीच माहिती आपण घेतो. तर 7व्या मॉडेलमध्ये असं स्पष्ट दिसलंय की मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये कदाचित थोडाफार पाऊस पडेल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मुख्य महिन्यांमध्ये परिस्थिती खूप बिकट आणि गंभीर होऊ शकते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये परिस्थिती खूप अवघड होणार. सर्वदूर आणि सलग पाऊस पडणार नाही, केवळ तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, पण धुवाधार जो पाऊस असतो तो पडण्याची शक्यता अतिशय कमी आहे. एल निनोमुळे मग त्या ज्या पेरण्या आहेत ते वाया जाणार, हे आता सविस्तर पाहणं आपल्याला गरजेचं आहे. हवामान मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना हात जोडून एक विनंती करण्यात आली की जून महिन्याच्या सुरुवातीस घाईघाईने पेरणी करू नका, अशी स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे. मग पेरण्यांची तारीख काय, तर तारीख सांगण्यात आलेली आहे साधारणपणे 15 ते 16 जून पासून 26 जून पर्यंत. तारीख लक्षात घ्या, 15 जून ते 25 जून पर्यंत ही जी तारीख आहे तर ही त्याच्यामध्ये अंदाजित सांगण्यात आलेली आहे. आता ही तारीख तुमच्याकडे मागे पुढे होऊ शकते, तर त्यासाठी स्पष्ट सूचना अशा पद्धतीने देण्यात आल्या की जोपर्यंत 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पर्यंत तुमच्या शेतामध्ये ओल जात नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची जी आहे ती पेरणी करू नका. साधारणपणे तुम्ही एखाद्या काठीने किंवा एखादा छोटासा खड्डा खांदून 75 ते 100 साधारणपणे मिलीमीटर म्हणजे 7.5 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर पर्यंत तुमची ओली असेल तरच त्या ठिकाणी पेरणी करा, असे त्या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. आता तुमचं या अंदाजावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.